गावागावातून ग्रंथालयाचं जाळं निर्माण झाले, पण वाचतंय कोण या सार्वत्रिक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ग्रंथालयानेच आता वाचकांच्या दारी पुस्तक घेऊन पोहोचायला पाहिजे, तरच वाचन चळवळ वाढेल असं सांगत अनेक गावागावातून बरीचशी ग्रंथालये ही घरगुती स्वरूपाची असल्याची खंत व्यक्त करून यामुळेच वाचकांच्या संख्येवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे। यासाठी सामूहिक व्यापक मोहीम राबवून ग्रंथालयांना सार्वजनिक स्वरूप देण्याची आज खरी गरज असल्याचं मत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं। जिल्हा शासकीय ग्रंथालयाला स्वतंत्र जागा आणि इमारत मिळवून देण्यासाठी ग्रंथालयाचे अनुदान, वर्गवाढ, मान्यता, वेतनवाढ यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पाल गारगोटी येथील ग्रंथालयाच्या संवाद मेळाव्यात बोलताना दिली। भुदरगड तालुक्यातील पाल गारगोटी येथील आनंदराव आंबेडकर अभियांत्रिकी महाविद्यालयात कर्मचारी कृती समिती आणि युवा वाचनालय यांच्या वतीनं सार्वजनिक ग्रंथालयाचा संवाद मेळावा आयोजित केला होता। ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर S.R. रंगनाथन यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलनानं संवाद मेळाव्याला सुरुवात करण्यात आली। ग्रंथालय कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष रवींद्र कामत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, नेताजी सारंग, जितेंद्र भोसले, P.B. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी तांत्रिक सहाय्यक उत्तम कारंडे, ग्रंथालय निरीक्षक सदाशिव शिंदे, वकील शाहू काटकर, राजेश मोरे, पांडुरंग कडव, युवराज चौगले, संभाजी निकोडे, प्रवीण गुरव, आनंद शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील ग्रंथालयांचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते।